चूक ही चूक आहे म्हणून कळली तरी चुकीचे वागणे होतेच. बरोबर आहे म्हणून कळलं तरी तसं वागणं होत नाही. म्हणून सारं काही अगोदर कळल्याशिवाय कोणी कार्याला आरंभ करू म्हणणार नसेल की असं असेल तर जगणं अवघड होऊन बसतं. शिवाय कळूनही वळतच असं नाही. जीवनाला काही अर्थ नाही असं म्हणून कोणाला मरावंसं वाटतं का? जीवन कसंही वाटलं तरी ते सोडावंसं वाटत नाही. हेच जीवनाचं रहस्य आहे. जीवन सुखानं जगण्यासाठी संपूर्ण ज्ञानाची किंवा अज्ञानाची गरज नाही. काही ज्ञान काही अज्ञान अशाच पद्धतीनं जीवन घडतं. साऱ्याच गोष्टी आपण स्वतःच्या मर्जीनं वा इच्छेनं करीत नाही. बऱ्याचशा परेच्छेनं बाह्यप्रेरणेनं कराव्या लागतात. जगणं हे बऱ्याच अंशी परेच्छेनंच होत असतं. आपण जन्माला येण्याआधीच जगानं कार्यक्रम ठरवलेला असतं. तो मान्य असो वा नसो त्यात सामील व्हावं